खूप सुंदर आहे ना, पण निघताना हालत खूप वेगळी होती. ते मी सांगत नाही बसत, ते तुम्हीच बघा, खूप फनी आहे. नाशिकला जायचा प्लॅन झाला, निघालो भाई पटेल इथे बघा, बसलो चड्डीवर निघालोय आणि तिकडं कार मागे ह्याच्यात बसलो की भाई पैसे कोणाकडे पैसे कोणाकडे मी सांगतोय हे 4 दिवस तिघ प्लॅनिंग करतायत आणि मी यांना सांगतोय भाई सीएनजी तो पवन 50 रुपये घेऊन निघाला. 50 रुपये अरे ते 50 रुपये 150 रुपये आहेत, 100 रुपये याला द्यायचे आणि मला 50 रुपये. काय बोलणार यांना आता? अरे 50 रुपये घेऊन कोण निघणार यार 50 रुपये आता 50 रुपये घेऊन काय पवन निघाला आमच्या गावात. मी चाललो सुसाईड करायला. मलाच इच्छा झाली सुसाईड करायची 2 मिनिटं झाला. हे मेडिकलच्या इथे लवकर. पवन कधीतरी पुण्याचं काम करतो रे, बरं वाटतं. करणं भाग आहे रे मित्र. हो 100% मित्र. वा 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 मित्र, आपण लडाखला चाललोय का मित्र? लडाखला चाललोय, पण तेवढंच लांब झालं हा लडाखला चाललोय. कारण टायर झिजले पाहिजेत ना लवकर, नवीन घेतले. अरे काय करतायत? अरे सगळ्या टायरला हळद कुंकू लावतात भाऊ, काय करतोय? मार कौल हे देवाचं नाव आणि मस्त पार लाव. गणपती बाप्पा मोर्या. वा 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 वा, चांगलंय चांगलंय चांगलंय. पाहिजे स्वस्तिक मी जोड टाक. अरे ठीक आहे चालतंय. जाऊ दे सर, ठीक आहे. चला जाऊ दे त्याला आपण खाऊ पण. गणपती बाप्पा मोरया. खरं तर ज्या मस्तीत निघालेलो ती मस्ती आमची पुढे जाऊन संपली, कारण ट्रॅफिक नावाचं वादळ आमचं वाट पाहत होतं. ट्रॅफिक काय असते हे आम्हाला करत त्या दिवशी समजलं. दुश्मनाला पण ट्रॅफिक नको लागू दे मित्रांनो अशी. तर पुढं आलेला आहे टोल नाका, आणि आमची पटली अशी की आम्ही घंटाडोर भरणार नाही. ठीक आहे, हां आम्ही काही करू, टोल भरायचं थांबावं लागलं तर तसं पण भरणार नाही, पण आम्ही प्रॉब्लेम आहे भाई. फास्टॅग कट व्हायचा काय हे ठेव त्याच्यावर हात बीट ठेव. नाही. अरे तू बोचा खाली तरी पण तो स्कॅन मारतो. काय बोलतो भाई? हा जाम घाण आहे. त्याला बोल कापू नको. जाम घाण. पुढे येईल पुढे येईल. हा ठीक आहे ठीक आहे, तू या लेनला घुसलाय ना, फास्टॅगची लेन बघू काय होत. आता बघू मयूरची पटेली बघू. मयूर ठाण्याचा इक्का काय, ठाण्याचा हुकुमी एक का. हा बघू आज मयूर काय पटेली वाटतं. नंतर मेसेज आला ना पुढे पुढे अरे चालतंय ना. हो या पैसा घालवतो तरी वाईट लोक सगळी टोल नाके बनवून एकाच ठिकाणी बनवून तिकडेच घ्या. ते गरीबाला पैसे दिले ना तरी काय नाही वाटत, पण इथं पैसे गेले ना. एक मिनिट, जीवाचा अपमान होतो जीवाचा आमच्या. हे बघा निकाल दे व्हिडिओ निकाल. हे व्हिडिओ तो मी निकाल रहा है. दाखव तू, हात दाखव, हात दाखव, हात दाखव, हात दाखव. गावात चाललोय. हा काय काय जाऊ का? धन्यवाद. काय मारायचं डोल मुलं कसा लगेच कॉलर विलर वर मयूरची. मजा आली मजा आली. इज्जत तू काय करतो? म्हणजे नाकावर सुद्धा सॉक्स घेऊन येतो. ट्रॅफिक बघा भावांनो, खाण्याची ट्रॅफिक आहे इथं. काय करायचं काय नाही बाबा, आता आपण अडकलो, जन्माचं अडकलोय. ऑलरेडी 1.5 तास तिथे अडकलेलो, आता इथं अर्धा तास इथंच अडकलोय. माझा फोन चालवत नाही, ब्लॉक कसा करू? जे काय चाललंय हे अतिशय चुकीचं आहे. हो हो, अजून काय बोलतो तुला? दिलगिरी व्यक्त करतो आणि मी ट्विट सुद्धा करणार आहे. तर तू तुझ्या त्यामध्ये कुठून नेईल करणार आहे. हा बस झाला. मला ते पोलीस लोक पकडून नेतील. काका चला. कुठे गेला? सापडत नाही तो. ह्या बघ असा अडकलाय बघ. थांब 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 थांब.
पवन वाशिम पर्यंत ट्रॅफिक आहे भाऊ, काय करायचं? काय नाही करू शकत. अरे काय चाल. हे लोक उतरले पटेल हॉटेलवर बाथरूमला जायला आणि खायला. मी आलो खूप पुढे निघालो, ट्रॅफिक सुटली, मी राम झूम पुढे निघून आलोय. आता लोक मला शोधत बसली कुठे गेला. मी ऑलमोस्ट नव्हतो आता 1 किलोमीटर पुढे आलो. बोलतोय, फोन करतोय, या तरी लुक्के येत नाही. आता मला थांबायला पण जागा नाही साईडला. बघू ही बघा निच्छड्यांची गँग आली, निच्छड्यांची गँग. पटेलीत. हा बाय. अरे मी बोललो तुला. एवढा पुढे निघून गेला चालेल, मी अजून पुढे गेलो असतो माहितीये का, तुमच्यासाठी थांबलो. म्हणजे काय, तुला आम्हाला काय सोडून जाणार होता? मग तुला आमच्यासाठी थांबणं काम होतं तुझं. निघेल काका, निघेल आरामशीर निघेल गाडा, निघेल बरोबर. तुम्ही काढू शकता, आम्हाला विश्वास आहे तुमच्यावर. ओ काका घासा. स्ट्रगल आणि तो टेम्पो वाल्याचं भलता स्ट्रगल. थोडा का लेफ्ट राईट करा, निघेल बरोबर गाडी. तो पण अडकलाय, काका पण अडकले. काका पाय पण नाही, तिकडे काका तुमचा. दुसरे एक कमी होता, दुसरा म्हणजे कोण जिंदाबाद. ओ या इथं बाहेर चालले, आमच्या कार मध्ये बसते चालले. हे बघा, हे पवन तर अजून मजा घेते त्या लोकांनी. तेव्हा तिसरा बकरा आलाय, तिसरा बकरा चिखल मध्ये आडत्या. येतो हा सिंगर पण मला दिसतो ना. येतो काय वाटतं एसपी निघेल की नाही? एसपी हे पकड मोबाईल नाही वाटतं निघायला. काय वाटतं हे कोणाला पण काय पण बोलायचा. हा दादा मग ठीक आहे. दादा कमाल, थोडा प्रेशर दे, बरोबर निघेल ती. कमाल. ओ ये बस. ओ ये निघाले. हे बघा, हे मजा घेणारी लोक. अजून एक चौथा बकरा येतो. साला आनंद घेतो, मजा घेतोय. एवढे बाबा, एवढे काय करणार आहे आपण एवढ्या ट्रॅफिक मध्ये? एवढे आहे ना. ठीक आहे. हे करतात, कॉपरेट करतात. 100% चौथा बकरा आला. निघेल. हा चारची पटेली, 5वा बकरा. रावण या इज्जत. तुम्ही काय बोलतोय? टाक ना वॅगनर. गाडी आहे टाकली ना, मागून आपण धक्का देऊ. राहू दे नाही भाई, राहू दे, थांबला. मला रिक्सच नाही घ्यायचं ना बच्चा. अरे वायडी, एवढी रिस्क आहे आयुष्यामध्ये. अरे बाबा ऐक, तू 5 वर्ष सिंगल राहूनची एवढी मोठी रिस्क घेतली, त्यापेक्षा हे कमीच आहे. त्यापेक्षा घेऊ रिस्क आहे माझं. त्या रिस्क पेक्षा ही रिस्क खूप कमी. बोलायचं तुला, तू तेवढा करू शकतो, आम्हाला माहिती आहे. तेवढं तो स्टॅमिना. पडला मागून सारखी स्पीड होत राहील ती. पवन काय ठरवलं म्हणजे गाडी एवढा फुकट टाइम आहे की जो येईल त्याची मारायचे भावा, जो येईल त्याची मारायचे. नाही, गाडीवाल्यांची मारून झाली, आता गाडीच्या बाहेरचे. तेव्हा काका उतरले. काका उतरले. काकांची बन्यान दिसते. तुला काकांची बन्यान आवडली की काय? नाही, आमची पोरं चांगली पण मदत विदत करतात. पवन तर थोडा दिसतोय साला लुक्क्याचा. ध्यान. हा चालू आहे रे. मला वाटलं तो मदत करायला उतरलाय तो. मयूर कुठे? मला वाटलं मदत करतो. लायकी का तुझी लायकी? आम्हाला वाटलं मदत करायला उतरलाय, फोनवर बोलत बसलाय. उचलली. भाई ट्रॅफिक क्लिअर व्हायचा नावच घेत नाही. अजून 3-4 किलोमीटर ट्रॅफिक आहे भाई. नाशिकला निघालेलो 11 वाजता, अजून इथं ते कधी पोहोचू. अजून अर्धा कसारा पण क्रॉस नाही केला, अजिबात नाही.
कचाराच्या पण अजून खूप मागे आहे. अजून शहापूर पण टच नाही केलंय. आज रात्र होणार आहे त्या ट्रॅफिकमुळे नाशिकला पोहोचलं, फक्त नाशिकला पोहोचलं. हे लोक परत उतरले, परत येतात चालत पाठीमागून. बघू आता कसं होतं ते ना. आमच्या पालखीचा सकाळचा 7 वाजता नाश्त्याचा स्पॉट आहे. त्या साईडला पलीकडे आम्ही बसतो ॲक्च्युली नाश्त्यासाठी. अरे सांगत होतो की हा आपल्या पालखीचा नाश्त्याचा स्पॉट आहे सकाळी 3 वाजताचा, तो विषय. ओके, पाऊस जाम आहे, ट्रॅफिक तर अशी घाण आहे की विचारायची सोय नाही आहे. आम्ही सकाळी 11 वाजता निघालो, अजून 4 वाजले. आत्ताशी आम्ही हाऊस फक्त शहापूरला, फक्त शहापूरला. कसारा घाटच्या जवळ पण नाही आहे भाई. जाम उशीर लागणार आहे, मे बी रात्र होईल. बघू कसं वाटतं. एवढा घाण ट्रॅफिकमध्ये ना खायला भेटत ना काय प्यायला भेटत. त्यामध्ये सुकाने वडापाव आणलं तर मांजरांसारखी गत झाली आहे. काय रे पवन, कुत्र्या मांजरांसारखी गत झाली त्याच्या आईच्या गावात. खूप ट्रॅफिक आहे. हा असा का भेटला ट्रॅफिकचं कारण? त्याच्या आईच्या गावात मुस्कांडा मारला त्याचा. हे ट्रॅफिक मध्ये आलेलं डिप्रेशन आलं, डिप्रेशन. आणि सकाळी 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत ट्रॅफिक मध्ये निघालो. कितीला होतो? 11, सव्वा 11. 11:15 वाजले. किती? 4:44. 4:45 झाले तरी अजून ट्रॅफिक मध्ये अजून नाशिक पण शहापूरला पण नाही शहापूर, नाही कसारा, ना काय ना आयुष्याचे लागलेले आहेत. आयुष्याचे लागलेले आहेत. काय होतं मित्र? त्याच्या गाडीवर एल आहे बाबा, लर्निंगचं. ओ समजने वाले को इशारा काफी है. यार कधी पोचू रे वाडी? हे बघा डिप्रेशन मध्ये मेलेला माणूस. आपण आपल्या याला हे बघा कारला हा सीएचे 2 टाक लावले बाजूला आणि 2 लावले असे खाली उभे, अशी गाडी उडे पुच पुच हा ना यार. बदल यज्ञेश क्रिएटिव्हिटी. भाई या क्रिएटिव्हिटीला आता हसायला पण नाही रे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चंद्रभागेच्या किरी पंढरी साज सजवून आली, अरे आली आली माझी आली, अरे आली रे आली, कधी आमची पाळी. मामाचा फोन आल्यानंतर मी काय बोलू, तरी पण मामा मला विचारते कुठे पोहोचला. आता त्याला सांगायला पण लाज वाटते की आम्ही अजून कसरा पण नाही चढलोय. 11:15 आपण निघालोय, आता 5:30 वाजले. आता आपण नाशिकमध्ये जाऊन कुठेतरी भटक्याला गेलो पाहिजे होतो. आपण अजून इथेच आहे. अरे 4 किलोमीटर वाशिम टू आसनगाव जवळ 4.5-5 किलोमीटरचा रस्ता. चला तिकडे आपल्याला 2 तास लागतात. 2 तास. अरे या गोष्टी सांगायला सुद्धा मला मामाला लाज वाटत होती की पंख 4 किलोमीटरला 2 तास लागले. ॲम्ब्युलन्सच्या मागे घ्या आणि जर या याच्यामध्ये जर ॲम्ब्युलन्स मध्ये जर माणूस असेल, त्याला इमर्जन्सी असेल, अरे तो तिथला तिथे जीव सोडेल रे. अरे तो पण हार्ट अटॅक येईल त्याला. अरे हे किडनीमध्ये येईल तो पण हार्ट अटॅक. किडनी मधला हार्ट अटॅक येईल. आता हे ह्या हार्ट अटॅक येईल. हा किडनीचा हार्ट अटॅक असतो ना तो येईल. ते पागल झालं तिथं. अजून थोडा वेळ ट्रॅफिक मध्ये राहिलं ना तर आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नाही सॉरी मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागेल. आणि जर ह्या कंडिशन मध्ये जर ॲम्ब्युलन्स जर अटकते तर आपला देश कुठे कुठे आपला देश? हे चुकून व्हायरल झाला ना. टाकताय कोणते त्याला नाही. अरे उचलणार पहिला. अरे पहिले ब्लॉगर पहिला मला उचलतील. बोचत तो फटके मारते, मग कोण येतो? फायनली ट्रॅफिक मध्ये बाहेर निघालो. या साईडला बघा, यांची तर आई 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 चुम्मा वाईट तुला चुम्मा. ब्रो त्यांनी समोरून गाड्या आल्या, त्यांनी ब्रेक दाबला. मग काय करू आता? हा बरोबर आहे बाबा. ट्रॅफिक मधून निघालेलो आहे आता. फायनली खाली रोड भेटलाय. एक्सीला पण बरा वाटला माझ्या कारच्या आणि माझ्या पायाला पण. आमच्या मामाच्या कारच्या. हा हो बाबा. फायनली त्या ट्रॅफिक मधून बाहेर निघून कसारा घाटाच्या खाली जस्ट थांबलोय खायला. कसे खात्यात बघा खादाडे. मग आता मोठा प्रश्न हा आहे, घाट आहे, गाडी कोण चालवत? नाही पवन तर बाद आहे. राहिला कोण? विकास. काय वाटतं तुला? मी कशी चालवली नाही घाटात, पहिल्यांदा घाटात चालवतो. काय कुठं बोलतो?
कसं आहे तू नवीन आहेस ना तू शिकून घे पहिले कचरा घाट कसं आहे मी शिकवतो कचरा लागतो बघू खाऊन बघ. हा आता इथं कसारा घाटची स्टार्टिंग होते ब्रो आणि गाडी घेतोय आपला मयूर भाई. हा मग दरवाजा खोलचा प्रयत्न करतोय. खोल मयूर, कमॉन खोल दरवाजा. खोल 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 खोल. असू कसा मला काय सांगतो तुला बोललेलं जा गाठ सोड चल साला. दोघा ब्लॉगरला जरा दिला पाहिजे ना तेव्हा आपलं बाबा. हे इसके बोलते क्वालिटी. अरे ते काय पण असू ते भावा ही पण क्वालिटी धबधब्याला इज्जत द्या, धबधब्याला इज्जत द्या. 100% इज्जत दे धबधब्याला. फॉग लागला पाहिजे रे गावात. अरे म्हणा मेन गोष्ट म्हणजे स्पीड ब्रेकर पण देतात. हा घाटात आहेत 100%. हा बघा आमचा मॉडल, आमचा फोटोग्राफर पवन काय गोंडच दिसतोय रे. ते असतं ना स्टेशनवर उभे असतात रात्रीचे सेम सेम तसं रे. हो सेम. आई ग बघा जिगरी चाल्या चाल्या. हे कपल हे तो कपल फोटो वाटतोय असं वाटत उभेत ब्रो ते वाटत काय करू. हॅन्समच्या ऍडला बोलवणार जावा पुढच्या वेळेला. आता नाही आपण सगळे रोल मॉडेल राहू साईड. हे विकास अरे अरे फॉग आला बघ पुढे. फॉग आला. आई ग हा हा इथं इज्जत आहे. हा काय वाटलं पण मी फॉग आलाय तर माय गॉड. अरे तुझा पण आवाज वाटतंय मला थोडं ठीक आहे बट हा 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 हा. आई ग काय आई ग कसा रे हवा नाही हे बंद कर नाही बंद कर. काय भारी वाटतंय. ओ ये काय रे कट बाई एवढं आपण त्या ह्याच्यातून आलो ट्रॅफिक मधून. थकान गेली. हा 100% व्ह्यू बघून थकान. हा व्यू असेल ना अजून मी 100 किलोमीटर प्रवास करत. हा ना यार एक नंबर वेळ आहे आणि धुके आणि त्यामध्ये गाडी आई ग एक नंबर. ट्रॅफिकमध्ये तर आम्ही खूपच वैतागलो. अख्खा दिवस गेला पण ट्रॅफिकचा मिनिंग आज समजलं. बट ॲट दी एंड इट वॉज ऑल वर्थ इट बिकॉज तेवढंच कंटेंट मला शूट करायला भेटलं. एकदम रावसमध्ये पोचलो मस्त फ्रेश होऊन आता मस्त जेवून झोपाची तयारी 100% मित्र. लाईट बंद करून घ्या. तशी आज मस्ती तर खूपच झाली आहे पण तुम्ही सेकंड पार्ट बघायला विसरू नका श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं.